आय नो, मी खरंच खूप फ्री फील करतोय आणि हे ना, हे फक्त आणि फक्त तुमच्यामुळे पॉसिबल झालं असेल. मध्यंतरी मी खूप डिस्टर्ब होतो. एकीकडे आई आल्याचा आनंद होता आणि दुसरीकडे आईशी मी जे काही वागलोय त्याचं गिल्ट. ज्या व्यक्तीशी मी इतकं घाण वागलोय त्या व्यक्तीला फेस कसं करू हेच कळत नव्हतं मला. तुमची घालमेल दिसत होती मला देवांश, पण तुम्ही का विसरता की भैरवी मॅडम तुमच्या आई आहेत. त्या तुम्हाला समजून नाही घेणार तर मग कोण घेणार. मान्य आहे तुमच्याकडून चूक झाली, पण ही गोष्ट लक्षात ठेवा नेहमी, चांगल्या माणसांनाच त्यांच्या चुका लक्षात येतात आणि त्या सुधारण्याचा ते नेहमी प्रयत्न पण करतात. देवांश, मला ना तुमचा खूप अभिमान वाटतो, कारण तुम्ही तुमची चूक कबूल करण्याची आणि सुधारण्याची तयारी दाखवलीत. खरंच तुम्ही खूप चांगले आहात. मी जर खरंच चांगला माणूस असेल ना, तर त्याचं पण क्रेडिट फक्त आणि फक्त तुम्हालाच जात असेल. कारण वेळोवेळी माझं काय चुकलं, माझं काय बरोबर होतं या सगळ्या गोष्टींची जाणीव तुम्ही मला करून दिलीत. स्वतःची सेफ्टी कॉम्प्रोमाइज करून आई निर्दोष आहे हे प्रूव्ह केलं. तिला आपल्या घरी परत घेऊन आलात. तिचं आणि माझं नातं आधीसारखं केलं. तुम्ही ना या कुटुंबाच्या पिलर आहात. तुम्ही नसतात तर खूप आधीच हे कुटुंब विखरून गेलं असतं. आय लव्ह यू. आय रियली लव्ह यू. आय लव्ह यू टू देवांश. ओमी, ओमी, हे काय बघते मी. ओमी, तू लग्न करून आलायस आणि ते सुद्धा ह्या अंजलीशी. हो मम्मा, माझं अंजलीवर खूप प्रेम आहे. आणि मी तिच्याशिवाय नाही जगू शकत. गप्प बस रे, माझा तर विश्वासच बसत नाही. माझ्या पोटचा मुलगा आणि असं फसवलंस तू आम्हाला. इतकं मोठं पाऊल उचललंस आणि आम्हाला सांगितलं सुद्धा नाहीस. आई, काहीच चुकलं आई, आई तू शांत हो, तू प्लीज शांत हो. तू का स्वतःला त्रास करून घेते. आई